नमस्कार, मी तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सोमवती अमावास्येला आपण कशा प्रकारचे पिठाचे दिवे करायचे आहेत, किती करायचे आहेत, की ज्यामुळे आपल्याला संकटातून आपण बाहेर पडू, नैराश्य, संकटे, शत्रूंपासून आपली सुटका होते. तर कशाप्रकारे आपण हे दिवे बनवायचे याची ही माहिती तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे सर्व व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही. तर चला तर मग पाहूयात की आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी काय माहिती सांगणार आहे. तर 2 सप्टेंबर रोजी आहे सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार देखील आहे. या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आपण या अमावस्येला म्हणतो. तर या दिवशी आपण वेगवेगळे उपाय करतो. याच्या आधी मी देखील व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही ते नक्कीच चेक करू शकता. तर या उपायांपैकी रात्री आपण अमावस्येच्या दिवशी काही उपाय करतो. त्याच्यामध्ये आपण या अमावस्येला हे उपाय अवश्य करायचे आहे. आपण पिठाचा दिवा अवश्य लावतो की आपल्या घरामधली जी संकटं आहेत ती बाहेर पडावीत, पितृदोष आपला दूर व्हावा, आपल्या आयुष्यात जे आलेले नैराश्य आहे, जे शत्रूंचे आपल्याला त्रास होतात ते सर्व निघण्यासाठी आपण अवश्य काही वेगवेगळे उपाय करतो. तर त्याच्यापूर्वीचे व्हिडिओ पण मी अपलोड केले आहे, तुम्ही ते चेक करा. तर या श्रावणी सोमवती अमावस्येला आपण असे काय उपाय करतो, तर हा एक उपाय आहे की पिठाचे दिवे आपण साध्या कणकेचे म्हणजे गव्हाच्या पिठाचे दिवे तर आपण करतो, आपल्या मुलांसाठी करतो किंवा वेगवेगळ्या हितशत्रूंचा नाश होण्यासाठी करतो. तर गव्हाच्या पिठाबरोबरच आणखीन 2 पिठाचे वेगवेगळ्या पिठाचे दिवे आपण वेगवेगळ्या आपल्या इच्छासाठी किंवा आपले ज्या संकट आहेत त्याच्यातून सुटका करण्यासाठी करून आजच्या दिवशी आपण हे प्रज्वलित करायचे आणि त्याच्यामुळे आपल्या बऱ्याच समस्या दूर होतात. तर चला तर मग पाहूयात की अशा कोणत्या 3 प्रकारच्या पिठाचे दिवे आपण करू शकतो आणि त्यामुळे आपल्या कोणत्या समस्या आपल्या दूर होऊ शकतात हे आपण पाहूयात. तर अमावस्या जे दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपले सर्व विधी उरकायचे आहेत. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, त्याने आपण अंघोळ करायची आहे. त्याच्यानंतर देवांची आपण पूजा करायची आहे. घरामध्ये अवश्य आपण सर्व स्वच्छता करायची आहे, झटकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण देवांची देखील आपण घासून पुसून त्यांची पूजा करायची आहे, स्वच्छ करून घ्यायचे आहे देवघर देखील. आपल्या घरामध्ये फरशी पुसताना किंवा काही आपण स्वच्छता करतो त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी हळद टाकून ही स्वच्छता करायची आहे. या दिवशी उंबरठ्याला लेपन केलं तरी चालेल. त्याच्यानंतर अवश्य आपल्या घराची साफसफाई या दिवशी करायची आहे. मुख्य दरवाजा पुसून घ्यायचा आहे. या दिवशी आपल्या दारावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. जर आपण लाल आपल्या कुंकवाने काढलं तरी चालेल, मात्र हळदीचं स्वस्तिक फार प्रभावी आहे. यामुळे लक्ष्मी आकर्षित होते, लक्ष्मी प्रसन्न राहते आपल्यावरती. या वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत. या दिवशी सोमवार देखील आहे. शिवशंभूंची सेवा करायची आहे. पहा, आपला श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार असल्यामुळे जी आपण शिवशंकरांची सेवा करणार आहोत त्याला देखील अतिशय विशेष महत्त्व आहे. या दिवशी सातू हे शिवामूठ असल्यामुळे त्या दिवशी आपण शिवशंभूंना सातू ही शिवामूठ अर्पण करायचे आहे. या दिवशी आपल्याला शक्य असेल तर शिवलीलामृत ग्रंथाच्या 11व्या अध्यायाचं जे आपण पठण आहे ते करायचं आहे किंवा आपण यूट्यूबला देखील ऐकू शकतो. या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आपण या अमावस्येला म्हणतो. तर या दिवशी वेगवेगळे उपाय करायचे आहे. पितृंसाठी विशेष आपण दान करायचं आहे, जे आपल्याला यथासांग शक्य होईल. गरजू गरीब लोकांना आपण दान करायचं आहे. जर या दिवशी आपल्याला शक्य असेल सकाळी उठून तर्पण करता आलं तर ते करायचं आहे. या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायला विसरायचं नाही आहे. त्याचप्रकारे आपल्याला जर सकाळी कुठल्या आपल्याजवळ नदी असेल, तलाव असेल, इथे जाऊन जर स्नान करता आलं तर ते अतिशय शुभ परिणाम होतात. त्याच्यामुळे आपल्या घरातून जे नैराश्य हे दूर होतात, पितृदोष दूर होतात, आपल्याला जे संकट आलेले असेल त्यातून आपण बाहेर पडतो. तर हे वेगवेगळे उपाय आपण दिवसभर करतो. मात्र जेव्हा तिन्ही सांजेला आपण पिठाचे दिवे करतो, प्रत्येक जण वेगवेगळे उपाय करतात. तर काही जण पिठाचे दिवे अवश्य करतात. तर आपण कणकेचाच दिवा न करता म्हणजे गव्हाच्या पिठाचाच दिवा न करता आणखीन 2 वेगवेगळ्या पिठांचे दिवे वेगवेगळ्या समस्यांवर उपाय म्हणून करू शकतो. हाच एक दिवा आपल्याला संकटातून बाहेर काढेल. तर कोणत्या प्रकारचे दिवे आपण करायचे आहे तर ते पाहूयात. तर पहिला आपण दिवा करणार आहोत
तर पिठाचा दिवा आपण जो करतो तो अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की पिठाचा दिवा लावल्याने सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्या ज्या मनोकामना असतात त्या पूर्ण करतात. अनेक प्रकारच्या पिठापासून बनवलेले दिवे लावण्याचे वेगवेगळे महत्त्व आहे. आता ते कोणते आहे तर आपण पितृदोषातून सुटकेसाठी आपण कणकेचा दिवा बनवतो. त्याच्यामध्ये मीठ टाकत नाही आणि त्या दिवा आपण चौमुखी म्हणजे 4 बाजूने म्हणजे प्रज्वलित करू शकतो किंवा एक बाजूने प्रज्वलित केला तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण 2 वातींची 1 वात मिळून वात बनवायची. तेल टाकायचं आहे. शक्य असेल तर मोहरीचं तेल टाकलं तर अतिशय उत्तम. त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे या दिव्याचं आणि तो प्रज्वलित केल्यामुळे आपले पितृदोष आहेत ते दूर होतात. तर याच प्रकारे आपण हा दिवा जो बनवतो ती पंतीमध्ये जरी बनवला तरी चालेल आणि जर आपल्याला पिठाचा दिवा करणं शक्य असेल तर आपण हा कणकेचा म्हणजे गव्हाच्या पिठाचा दिवा बनवू शकतो. तर गव्हाच्या पिठाचा दिवा जर आपण देवघरासमोर लावण्यासाठी की देवांच्या नावाने जर लावणार असू तर याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही, मात्र हळद थोडीशी टाकायची आहे. कारण देवीला हळद प्रिय आहे आणि हा दिवा लावला तर आपल्या घरामध्ये जे वादविवाद होतात किंवा अडचणी येतात आणि नैराश्य आहे त्याच्यातून सुटका होण्यासाठी हा दिवा जो आहे गव्हाच्या पिठाचा तो अत्यंत लावणं शुभ मानले जाते. असा दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील वाद जे होतात वादविवाद त्या समस्या आपल्या सुटतात. आणि आता हे दिवे आपण किती बनवायचे आहे जर आपल्याला शक्य असेल तर विषम संख्येत आपण हे दिवे बनवू शकतो. म्हणजे 1, 3, 5, 7, 11 असे आपण हे दिवे बनवू शकतो. मात्र आपण एक जरी दिवा बनवला तरी चालू शकेल. आपण आता गव्हाच्या पिठाचा दिवा पाहिला. आता आपण दुसरं पिठाचा दिवा म्हणजे मुगाच्या पिठाचा दिवा जर आपण बनवला, आपल्याला शक्य असेल 1 बनवायचा, विषम संख्येत ज्या प्रमाणात आपण बनवू शकतो त्या प्रमाणात बनवायचा. हा दिवा बनवून आपण तो प्रज्वलित केल्याने घरात सुखशांती टिकून ठेवण्यासाठी आणि घरातील गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला मदत होते. पूजेच्या वेळी मुगाच्या पिठाचा दिवा लावल्याने घरात सुखशांती नांदते, लक्ष्मी आकर्षित होते, लक्ष्मी येते, स्थिर राहते. त्यामुळे मुगाच्या पिठाचा दिवा आपण या कारणांसाठी अमावस्येच्या दिवशी लावू शकतो. त्याचप्रमाणे आपण उडदाच्या पिठाचा देखील दिवा लावू शकतो. तर उडदाच्या पिठाचा दिवा आपण का लावतो तर यामुळे आपल्याला काय होतं तर शत्रू जे आपल्याला त्रास देतात, काही आपण जिथे म्हणजे जॉब करतो किंवा आपलं काही व्यवसाय असेल तिथे आपल्याला शत्रूंचं भय असतं, शत्रू त्रास देत असतात. तर त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी नक्कीच आपण डाळीच्या पिठाचा दिवा बनवतो आणि तो अमावस्येच्या दिवशी आपण प्रज्वलित करायचा आहे. जर आपल्याला शक्य असेल तर देवघरासमोर करायचा आहे किंवा आपण तुळशीच्या तिथे जरी लावून प्रज्वलित केला तरी हा दिवा आपले सर्व जे संकट आहे, शत्रूंचं मेन म्हणजे जे आपल्याला त्रास आहे त्याच्या पण सुटका करेल आणि आपल्यासाठी हा शुभ ठरेल आणि शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी हा उडदाच्या पिठाचा दिवा लावू शकतो आपण. आता आपण दिवे लावण्याचा नियम काय, आपण कोणत्या पिठाचे दिवे लावू शकतो हे तर पाहिलं. तर नियम काय आहे तर आपली जर इच्छा असेल आणि आपल्याला ती पूर्ण करण्याची असेल तर पिठाचा दिवा आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लावू शकतो. म्हणजेच आपण 1 ते 11 आपल्याला शक्य असेल तेवढे आपण दिवे लावायचे आहेत. आपल्याला जर 1 शक्य असेल तर 1 लावू शकतो. 11 जर आपण करू शकतो तर वेगवेगळे पिठे मी सांगितले आहेत त्या आपल्या समस्येनुसार त्या पिठांचे आपण दिवे लावू शकतो. आणि आपण हा दिवा कसा लावायचा आहे, या दिव्यात तेल कोणतं वापरायचं आहे तर आपण 2 वातीची मिळून 1 वात करायची आहे. आपल्याला शक्य असेल तर जे देवासाठी आपण तेल वापरतो ते टाकायचं आहे किंवा मोहरीचं तेल आपण वापरलं तर अतिशय उत्तम. तिळाचं तेल असेल तरी चालेल आणि असं आपण हे तेल टाकून हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. ते प्रथम आपण जर 11 असतील, 2 असतील, 1 असेल आपण देवघरासमोर हे प्रज्वलित करायचे आहे. आपली जी इच्छा असेल ती सांगायची आहे आणि याच्यातून आपल्याला सुटका मिळावी यासाठी देखील मनोमन प्रार्थना करायची आहे. तुम्ही या दिव्यांची आपण यथासांग पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहायचे आहेत, धूपदीप दाखवायचा आहे. आपल्या इच्छा या ज्या सांगायच्या आहेत की ज्या समस्येतून आपल्याला सुटका पाहिजे आहे त्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत. हे दिवे आपण वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू देखील शकतो. म्हणजेच आपण देवघरासमोर एक दिवा ठेवायचा आहे, आपल्या टॉयलेट बाथरूमच्या इथे दिवा ठेवायचा आहे, किचन ओट्यावरती दिवा ठेवायचा आहे, तुळशीपाशी एक ठेवायचा आहे, अंगणात एक दिवा ठेवायचा आहे. अशा प्रकारे जर आपल्याला शक्य असेल तर असे दिवे ठेवायचे, नाही तर देवघरासमोरच एका ताटामध्ये हे प्रज्वलित केले तरी चालू शकतात.
तर हे करून पहा. ह्या प्रकारचे दिवे करून पहा. तुम्हाला हेच दिवे संकटातून बाहेर काढतील, तुमच्या आयुष्यातलं संपूर्ण नैराश्य संपवतील, संकटे दूर करतील, आपले जे वादविवाद आहेत ते पूर्ण दूर होतील, शत्रूंपासून आपला सुटका होईल, आपण शत्रूंवर विजय मिळवू. त्याच्यानंतर लक्ष्मी आकर्षित होईल, लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपली गरिबी दूर होईल आणि आपल्यात आर्थिक सुबत्ता येईल. तर अशा प्रकारे या अमावस्येला तुम्ही अशा प्रकारचे पिठाचे दिवे बनवून बघा, त्याचे तुम्हाला निश्चितच चांगले फळ मिळतील. तर हे सांगून मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.